ओके रोल। आज आम्ही या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी जळगावच्या माध्यमाने मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एक निवेदन दिलेलं आहे। त्यात आमची प्रमुख मागणी अशी आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये जो अत्याचार आमच्या लाडली बहिणींसोबत होत आहे तो कुठेतरी थांबायलाच पाहिजे। 1500 रुपये देऊन लाडली बहिणींचं मतं घेण्यासाठी जी योजना आखलेली आहे त्याला आमचं दुमत नाही, परंतु आपण बघितलं की परवाच्या दिवशी जी यशस्वी शिंदेसोबत दाऊद शेखने जे कृत्य केलं त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो। एवढंच नव्हे तर त्यापूर्वी पुणे मलाडमध्ये सिमरनसोबत गायकवाड व गजेंद्र यांनी ज्या प्रकारे तिला प्रेग्नंट ठेवून तिचा गर्भपात करताना तिचा मृत्यू आला तेव्हा त्याच्या जास्त पश्चाताप करण्यासारखं असं आणि दुःखद घटना आहे की जे तिचे 2 लहान मुलं होते 2 वर्ष आणि 5 वर्ष त्याचा निगरूनपणे इंद्रायणी नदीत त्यांना डुबून मारलं। अशा या वृत्तींचा आम्हाला नायनाट करायचा, अशा वृत्ती थांबायला पाहिजे, अशी मानसिकता बंद व्हायला पाहिजे। त्या कोणतीही समाजाची असो, दाऊद शेख किंवा गजेंद्र हे ज्या समाजाचे असेल त्यांची जात एकच आहे, ती आहे वासना आणि अन्याय आणि अत्याचार करणारी। मुली जे आहेत त्यांचे प्रेम करतात, त्यांना त्यांचं प्रेम हे आंधळं असतं, परंतु काही लोक याचं समाजकंटक बांधव राजकीय फायदा उचलण्यासाठी येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीसाठी 2 समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आहे। आणि त्यात आमचे काही लोकप्रतिनिधीसुद्धा आहेत की ते ओपनली बोलत आहेत की ते धर्माला किंवा एकाला लव जिहाद किंवा असे नावं देऊन ते एका समाजाला टार्गेट करत आहे। म्हणून आम्ही आज विनंती केली की अशा लोकांवर मी कारवाई व्हायला पाहिजे। सिमरनच्या दोषीच्या विरोधात मी जलद न्यायालयात कारवाई होणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमची नेमणूक होणे आवश्यक आहे। ज्याप्रमाणे जयश्री शिंदे आमच्या बहिणीला न्याय देतात त्याप्रमाणे सिमरनला व त्याच्या मुलांनाही न्याय द्यावा यासाठी आणि 2 समाजात ते निर्माण करण्यावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे। धन्यवाद।